वाईसाहेब गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एक नवीन समस्या जन्म घेतलेला आहे। या समस्येचं नाव आहे बालविवाह। बालविवाह जर विचार आला तर आपण आजही त्या समस्येपासून झुंजत आहोत, ज्या समस्येला कदाचित लोक विसरलेले आहेत। बालविवाह म्हणजे आपण या महिन्यामध्ये स्वातंत्र्याची 78 वर्ष पूर्ण करणार आहोत आणि या स्वातंत्र्याची 78 वर्ष पूर्ण करत असताना गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये ही समस्या जेव्हा डोळ्यासमोर येते तर आपण मनामध्ये एक प्रश्न निर्माण करू शकतो की का आपण खरंच स्वातंत्र्य झालो, आणि जर स्वातंत्र्य झालो तर आपण त्या तळागाळातल्या माणसापर्यंत कदाचित पोहोचू शकलो का? त्यांना शिक्षणाचा, आरोग्याचा, या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आपण त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून दिलो का? आणि जर जाणीव करून दिलो तर कागदोपत्री फक्त जाणीव करून दिलो की वास्तविकतेमध्ये त्यांच्या लोकांच्या घरापर्यंत माणसापर्यंत पोहोचू शकलो का? या सगळ्या गोष्टी नेहमीच प्रश्न करत असतात आणि आज व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश बालविवाह। बालविवाह गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप मोठा मुख्य केंद्र बनलेला आहे, विषय बनलेला आहे हा केंद्राचा। कारण या बालविवाहामध्ये जर बघितलं गेलं तर आजची बातमी आहे की 31 मुले बालविवाहामुळे दगावलेले आहेत। या वर्षीचा हा आकडा आहे। कारण आपण वृत्तपत्रामध्ये आम्ही आज बातमी ऐकली, बातमी बघितली तर अक्षरशः डोळे एकदम, कान एकदम सुन्न झाले। याचं कारण असं की स्वातंत्र्याच्या 78 वर्षामध्ये या महिन्यात आपण पदार्पण करणार आणि एक जिल्हा असा आहे की तिथं आजही बालविवाह, बालमृत्यूचा दर जो आहे तो दिवसानुदिवस वाढत आहे। तर मग शासन, प्रशासन, जनसेवक या सगळ्या लोक काय करतायत? मग ते लोक काय फक्त कागदोपरी उपाययोजना करतायत की तळागाळाच्या त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांना त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निवारण करून देत आहेत? नाही करून देत आहेत मित्रांनो। या सगळ्या समस्यापासून गडचिरोली जिल्हा झुंजत आहे। त्यांचा कोणी वाली नाही। आदिवासी तालुके, आदिवासी बहुल भाग आताही त्या समस्यापासून झुंजत आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या सगळ्या समस्यांचं निवारण पाहिजे तर मग तुम्ही चला उचलू एक आवाज, तुम्ही तयार व्हा, सरकारला प्रश्न विचारा, जनसेवकांना प्रश्न विचारा, प्रशासनामध्ये बसलेले जे काही अधिकारी आहेत त्यांना प्रश्न विचारा की आम्ही अति मागास का आणि या सगळ्या समस्येलाच आम्हीच जबाबदार का? कारण काम तर तुमचा पण आहे, जो सरकारमध्ये बसलेले आहेत, जे प्रशासन चालवत आहेत त्या लोकांनी पण या प्रश्नाकडे गांभीर्यतेने लक्ष द्यायला पाहिजे। या सगळ्या समस्यातून एक नवीन उपाययोजना करायला पाहिजे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही बालमृत्यू दर किंवा बालविवाहाचा जो काही आकडा नवीन आलेला आहे त्याला आपण कुठे ना कुठे एक आळा घातला पाहिजे। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश गडचिरोली जिल्ह्यामध्ये आताही समस्यांचे विळख्यात आहेच, अगोदरही होताच आणि भविष्यामध्ये न राहावा याच्यासाठी आपल्यालाच काही ना काही कठोर कारवाई करायला हवी। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।